संताजी भाग 25. लढाऊ माणसाचं ऊर्जित होणं ही स्वराज्याच्या लष्करात कष्टसाध्य गोष्ट होती. सैन्यात वीरांची वाण नव्हती. एका चढ एक मर्द. कामगिरी करून दाखवण्याची त्यांच्यात चुरस लागलेली. नजरेत भरणारी चमक दाखवूनही संताजीचा लष्करी दरक त्यामुळेच वाढला नाही. आग्र्याहून सुटून आल्यापासून महाराजांनी मोगलांशी शांततेचं धोरण स्वीकारलेलं. तहात ठरल्यानुसार युवराज शंभूराजांना मोगलांनी 7,000 मनसब दिली होती. मोगली मनसबदार म्हणून दख्खनचा सुभेदार शहजादा मुअज्जमच्या भेटीसाठी औरंगाबादेला त्यांना दुसऱ्यांदा जावं लागलं. काही काळ ते त्याच्या सहवासात राहिले. संताजी त्यांच्या संरक्षक पथकात होता. युवराजांचं वय अवघं 13 वर्षांचं. शहजादा वयाने त्यांच्याहून कितीतरी मोठा. युवराज त्याच्या संगतीत चांगलेच रमले. नाचगाण्याच्या मैफिलीत त्याच्यासोबत बसू लागले. कपड्यांना बुधल्यांनी उंची अत्तर फासू लागले. फार काय, पोशाखसुद्धा ते मुसलमानी वळणाचा करू लागले. त्यांना नव्याने लागलेला पतंगनी कबुतरं उडवण्याचा शौक अनेकांना खटकू लागला. पण युवराजांना विचारणार कोण? त्यांचं लक्षण ठीक दिसेना तेव्हा संताजीला राहवलं नाही. युवराज, काय चाललंय हे? त्याने विचारलं. यासाठी का महाराजांनी तुम्हाला पाठवलंय? का? काय झालं? काय झालं? बोलायचा अधिकार मला नाही, तरी बोलतो. तुर्कांच्या वागण्याची तऱ्हा आणि पद्धत इतकी आवडली तुम्हाला? अधिकार नाही म्हणता नि पुन्हा तोंड वर करून विचारता? युवराजांचा पारा चढला. होय, तुमचं संरक्षण करणं म्हणजे हत्यारानिशी नुसतं तुमच्या मागे पुढे फिरणं नव्हे. फक्त तेवढ्यासाठी का प्रतापरावांसारखी जाणती नि आमच्यासारखी तरुण माणसं तुमच्यासोबत पाठवलीत महाराजांनी? जाणत्यांनी आम्हाला अजून विचारलेलं नाही, मग तुम्ही कोण विचारणारे? युवराजांचा नूर पाहून संताजी गप्प बसला. या लहान वयात त्यांना चटकन येणारा राग, त्यांच्या बोलण्यातली आढ्यता त्याला खटकली. शंभूराजे चांगले 2-1 महिने औरंगाबादेला राहिले. संताजी घुम्यासारखा त्यांच्यासोबत वावरत होता. हे रुसणं वा रागावणं नाही, आपल्याविषयीची नाराजी आहे हे युवराजांना कळत असावं. पण त्यांनी तिकडे दुर्लक्ष केलं. शहजाद्याचा निरोप घेऊन निघण्याच्या आदल्या रात्री मात्र आपण होऊन त्यांनी त्याला बोलावून घेतलं. म्हणाले, उदयिक आम्ही निघतोय. जाण्यापूर्वी एका गोष्टीचं स्पष्टीकरण करावं म्हणून तुम्हाला बोलावलं. कसलं स्पष्टीकरण? आमच्या वागण्याची तऱ्हा तुम्हाला आवडली नव्हती ना? आपण युवराज, स्वराज्याचे उद्याचे धनी. आपल्या वागण्याबद्दल आक्षेप घेणारा मी कोण? पण तुम्ही तो घेतलात हे तर खरं. अधिकार नसताना केलेला तो आगाऊपणा होता हे मी आधीच मान्य केलंय. आमच्यावर तुमचा अधिकार होता, आहे नि पुढेही राहील. तुमचा आगाऊपणाही मान्य. पण तो करण्यापूर्वी आमचंही काही मत आहे, बाजू आहे, याचा विचार केला होता तुम्ही? माफ करा, पण माफी नकाच मागू, कारण कोणतीच चूक तुमच्याकडून झालेली नाही. आमचं वागणं बोलणं उठणं बसणं मराठमोळ्या मनाला खटकणारच होतं. बाकीचे गप्प बसले, तरी तुम्ही स्पष्टपणे ते बोलून दाखवलंत ही बरी गोष्ट केलीत. ज्या अर्थी तुमच्यासारख्या एकनिष्ठांना ते इतकं खटकलं, त्या अर्थी शहजाद्याला ते तितकंच आवडलं असणार यात शंका नाही. आमची बतावणी झकास जमून गेली हाच याचा अर्थ. बतावणी? होय, राजकारणाचा फड सांभाळताना अशी सोंगं वठवावीच लागतात संताजी बाबा. युवराज सांगू लागले. इकडे निघताना आबासाहेबांनी आम्हाला काय सांगितलं होतं माहितीये? ते म्हणाले होते, शंभूबाळ, आपल्या वागण्याने शहजाद्याला आपलासा करा. त्याच्या मनातली सारी किलमिष शंका दूर करा. आपण त्याचे सच्चे दोस्त आहोत हे त्याच्या मनावर पक्क बिंबलं पाहिजे. आम्हाला सांगा, दोस्तीच्या कितीही आणाभाका आम्ही घेतल्या असत्या तरी त्याला ते खरं वाटलं असतं काय? आमच्या बोलण्याला तो राजकीय भाषेतली साखर पेरणी समजला असता. म्हणून आम्ही ठरवलं, उगीच लाघवी शब्दात त्याच्याशी भाराभर बोलत बसायचं नाही. आपल्या वागण्यातून त्याला आपलासा करायचा. शिवाजीचा बेटा आपल्या सहवासात राहून नाचगाण्याचा शौक फरमावतो.
मुसलमानी वळणाचा पोशाख करून त्यांचीच भाषा बोलतो हे पाहून किती सुखावला असेल तो मनोमन. आम्हाला तो छोटे बिरादर म्हणजेच लहान भाऊ म्हणून संबोधू लागला. आबासाहेबांच्या राजकारणाविषयी त्याच्या मनात पुरेसा विश्वास निर्माण करणं ही आमच्यावर सोपवलेली जबाबदारी होती. ती आम्ही नीटपणे पार पाडली असं निदान आम्हाला तरी वाटतं. तुमचं मत काय? संताजी थक्क होऊन शंभूराजांकडे पाहू लागला. 13 वर्षांच्या मुलाला राजकारणातला एवढा पोहोच असू शकतो? एवढ्या पोक्तपणे तो बोलून वागू शकतो? राजरक्ताला असं अकाली प्रौढत्व कसं येत असेल? हा अंगभूत गुण की परिस्थितीने निर्माण केलेलं शहाणपण? माझं काय मत असणार? मी रांगडा शिपाई गडी. राजकारणातला ओ की ठो कळत नाही मला. पण एक खरं, तुमच्या वागण्यामागचं सत्य कळल्यावर तुम्ही सोंग फार उत्तम वठवता असं माझं मत झालंय. युवराज त्यावर खळाळून हसले. संताजीने विचारलं, उद्या तुम्ही मोकळे व्हाल, पण आमचं काय? या कोंडवाड्यात अजून किती दिवस राहायचं आम्ही? आबासाहेबांचा हुकूम येईपर्यंत. तो कधी येणार याचा काही अंदाज? तुमच्यासारख्या शिपाई गड्याने राजकारणातल्या अंदाजाचा अंदाज घेऊ नये. फक्त हुकुमाची वाट बघावी. युवराज बोलता बोलता थांबले. मग हळू आवाजात म्हणाले, पण फार काळ वाट तुम्हाला बघावी लागेल असं आम्हास वाटत नाही. युवराज राजगडाकडे निघून गेले. पुन्हा संताजीचं दिवस मोजणं सुरू झालं. एकदा मकाजी आनंदराव आणि म्हाळोजी सध्याच्या राजकारणाविषयी बोलत असताना तो लक्ष देऊन ऐकू लागला. मकाजी म्हणाला, आग्र्याहून सुटून आल्यावर महाराजांनी सल्ला केला नसता तर पाच्छा हात धुवून आपल्या मागं लागला असता बघा. ते एक वेळ परवडलं असतं हो. चर्चेत भाग घेत संताजी तावातावाने बोलला. आपली 10,000 फौज अंगातला पराक्रम कुजवत इथे ठाणबंद झालीये, त्याचं काय? बघितलीत बाबा आजकालची ही उतावळी पोरं? मकाजी ओठ मुडपून हसला. यांना नुकसान दिसतं पण लांबचा फायदा नाही दिसत. नुकसानीत कसला आलाय फायदा? पोरा, महाराजांचं राजकारण कळायला अजून बक्कळ उन्हाळे पावसाळे काढावे लागतील तुला. मकाजी म्हणाला, अरे तहात अर्ध राज्य गेलं तशा स्वाऱ्या शिकाऱ्या तगीर झाल्या. श्रीमंतीची सूज चढलेली मोगली मुलखातली मांदाळ नगरं लुटायला वा चौथ देशमुखी हबकायला घोडी फिरवणं मुश्किल झालं. खजिना पार आटला. गड्या, पोटावर चालणारं लष्कर पोटाला पीळ पडला की जिकडं घुगऱ्या तिकडं चांग भलं म्हणत निघून जातं. महाराजांनी युगत किती नामी केली बघ. सला करून पदरची दिडकी खर्च न करता आपली 10,000 पागा त्यांनी गनिमाला पोसायला लावली. वर तिच्या बेगमीसाठी मोगलांकडून वऱ्हाडची जहागीर लाटली. पाच्छाला वाटतंय जेर झालेला शिवाजी त्याचं सैन्य आमच्या दिमतीला ठेवून आमच्या हुकुमाप्रमाणे वागतो. गोड बोलून गळा कापायचा महाराजांचा हुन्नर त्याला अजून नीट कळलाही नसेल कळला. पण झालेल्या तहाची किंमत स्वराज्याला मोजावी लागते, त्याचं काय? कोणती किंमत? मोगलांपुढे आपण मगलूब झालोत हा सोयीस्कर अर्थ काढून विजापूरचा आदिलशाही सरदार बहलोल खान रांगण्यावर चालून आला. कुडाळच्या लखम सावंताला आसरा देऊन गोवेकरांनी आपली खोड काढली. राज्यकर्त्याला अशा लहान सहान उपद्रवांना तोंड द्यावंच लागतं संताजी. म्हाळोजी चर्चेत भाग घेत म्हणाले, बहलोलचं सोड, तो तर आधीपासून महाराजांचा कट्टर द्वेष्टा असलेला कडवा पठाण. पण तंजावरकर व्यंकोजीराजे हे तर त्यांचे सावत्र बंधू ना. त्या पठाणाची पाठराखण करत दस्तूरखुद्द ते रांगण्याच्या वेढ्यात हजर होते. महाराजांनी जातीनिशी जाऊन वेढा मारला हा भाग वेगळा. राज्याची ताकद घटलीये हे खरं आहे. म्हणून विजापूरकरांशी त्यांनी तह केला. गोवेकरांशीही सला करावा हा त्यांचा मानस. पण त्या महाबिलंदर गोऱ्या माकडांनी लखम सावंताला आसरा दिला. शिवाय बारदेशात प्रचंड बाटवाबाटवी त्यांनी सुरू केली. चिडलेल्या महाराजांनी मग बारदेशात घुसून पांढऱ्या पोशाखातल्या काही पादऱ्यांची मुंडकी मारली. तेव्हा कुठे गोव्याचा विजरई टरकला आणि सावंताला राज्याबाहेर हाकलून मोकळा झाला. श्रावण संपून भाद्रपदाची सुरुवात झाली. पावसाला ओढ बसली. औरंगाबादच्या आसपासच्या सपाट पठारी प्रदेशात पुष्कळ गवताळ कुरणं होती.
त्यातली काही मराठ्यांच्या लष्करातली जनावरं घोडी चरण्यासाठी वाटून दिलेली होती. संताजीची नेमणूक सध्या त्या कामावर झालेली. असाच एक दिवस जनावरं कुरणात सोडून तो सहकाऱ्यांसह वडाच्या गार सावलीला बसला असताना मकाजी देवकातेनं विषय काढला. दाजी, एक गोष्ट तुमच्या ध्यानी आली काय? कसली रे? मोगली लष्करातल्या इराणी, तुराणी, पठाण शिपायांच्या वागण्यात अलीकडे फरक दिसू लागलाय. आधीसारखं मनमोकळं ते आपल्याशी बोलत नाहीत. गुपचूप त्यांची काहीतरी तयारी सुरू असावी असं वाटतं. कुठली तरी मोहीम काढायचा विचार दिसतोय त्यांचा. विठोजीने मकाजीच्या बोलण्याला दुजोरा दिला. छ्या, सध्या भीतीने त्यांचं काळीज सशासारखं धाडधाड उडू लागलंय. ते कसली मोहीम काढणार? त्यांना कसली भीती दाजी? पातशहाने एक भलतीच भानगड करून ठेवलीये. काशी मथुरेतली सगळी देवळं पाडायचा हुकूम दिलाय त्याने. अनेक लहान सहान देवळं पाडून मथुरेतलं केशवदेवाचं आणि काशीमधलं विश्वेश्वराचं देऊळही पाडलं म्हणे. देवळाच्या जागी काशीला मशीद बांधतोय तो. हा अत्याचार तिकडचे राजे महाराजे कसा काय सहन करतात हो? ते कसले राजे महाराजे? शिमग्यात सजवलेली सोंग नुसती. मोगलांना मुजरे झाडण्यात त्यांच्या पिढ्या गेल्या. काशी मथुरेवरून गाढवाचा नांगर फिरला तरी पातशहाचे हे बंदे गुलाम जिभा छाटल्यागत गप्प बसतील. किड्या इतकंही त्यांचं भय त्याला वाटत नाही. खरं जर कोण हादरलं असेल तर ते बुऱ्हाणपूरने औरंगाबादेचे मोगली सरदार. ते का? तह झाल्यापासून 2 वर्षे ते आरामच करतायत. पातशहाच्या माकडचाळ्यांनी मराठे खवळून दंगा मांडतील या चिंतेने त्यांची झोप उडालीये. आपल्या धर्मद्वेष्टा धोरणाविरुद्ध पहिली ठिणगी महाराष्ट्रात पडेल हे आलमगीरही ओळखून होता. त्यामुळेच आपला बेटा मुअज्जमकडे एक गुप्त हुकूम त्याने धाडला होता. औरंगाबादला थांबलेले सरनौबत प्रतापराव गुजर, निराजीरावजी यांच्यासह मराठ्यांची 5,000ची अस्सल पागा अचानक हल्ला करून ताब्यात घ्यायचा त्याचा आदेश होता. मराठ्यांना कुठूनही कुणकुण लागली कुणास ठाऊक. पण एका रात्री म्हाळोजी बाबांनी अचानक आपला गोठ सज्ज करण्याचा हुकूम सोडला. चला चला, आपापले तंबू बाडबिछाने गुंडाळा. लागलीच निघायचंय, घाई करा. सरनौबत प्रतापरावांच्या गोटातही तीच गडबड उडालेली. डेरे तंबू उभ्या उभ्या गुंडाळले गेले आणि 5,000 मराठी फौजेनं रातोरात औरंगाबाद सोडलं. घोडी भरधाव धावत सुटली. सामानाचे गाडे खडखडत निघाले. गोदावरी पार करून भीमेकाठी आल्यावर सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. आबा, नेमकं झालं काय? भीमेकाठी निवांत भाकर तुकडा खाताना संताजीने म्हाळोजींना विचारलं. तेव्हा सारा घटनाक्रम सांगून ते म्हणाले, दैव बऱ्यावर होतं म्हणून वाचलो पोरा. नसता बैमान पातशाने डाव साधला असता. पण तो तर तिकडे दिल्लीला बसलाय. बसल्या जागीच कुरळ्या करतो बाबा तो. शहजादा मोजमनं आधीच प्रतापरावांना सावध केलं. आजच रात्री पळून जा म्हणून सांगितलं. हा उमदेपणा त्याने का दाखवावा? असेल त्याचा काही हेतू. शेवटी त्यालाही त्याचं राजकारण खेळायचंय. पण संताजीला ठाऊक होतं. शंभूराजांनी त्याच्याशी अंतस्थ जे सूत जुळवलं होतं त्याचा हा परिणाम आहे. कसाब काळजाच्या औरंगजेबाच्या तावडीत आपण सापडलो असतो तर आपले काय हाल झाले असते या कल्पनेनेच तो थरारला. त्याला चिंता होती वऱ्हाडातल्या जहागिरीची व्यवस्था बघण्यासाठी राहुजी सोमनाथांबरोबर गेलेल्या धनाजी जाधवाची. म्हाळोजींनी त्याला धीर देत म्हटलं, काळजी करू नकोस. प्रतापरावांनी वेळीच जासूद धाडून राहुजी सोमनाथांना खबरदार केलंय. वऱ्हाड लुटून ते स्वराज्याच्या वाटेवर असल्याची खबर हरकाऱ्यांनी नुकतीच आणलीये. धनाजी सुखरूप आहे. राजगडावर महाराजांनी सगळ्यांचं स्वागत केलं आणि हसून विचारलं, कसा काय वाटला मोगली गोठ? तिथं आराम करून पोटं वाढली आमची. बसल्या जागी मोड फुटायची वेळ आली. संताजीच्या बोलण्यावर सगळे मोठ्याने हसले. मकाजी आनंदराव म्हणाला, आपली तरणी-ताठी पोरं अजून काही रोज तिथे राहिली असती तर हातभर दाढ्या वाढवून दिलरुबा वाजवत नि कव्वाल्या गात छावणीत हिंडू लागली असती महाराज. ती बला टळली असं समजा. महाराज गंभीर होत म्हणाले, 2 वर्षे लष्कराचं पोट भरलं. शहजादा मित्र जोडला ही गोष्ट बरी झाली. आता मोगलाई मुलूख मारून खायला वाव झाला. पेशवे मोरोपंत, कुल लष्कराचा झाडा झालाय ना. आता थांबायला उसंत नाही.
मोहिमेची तयारी जोरात सुरू झाली. स्वार आपापली घोडी, त्यांचं जीन, पालान, पाठीवर पांघरायच्या पाखरा सगळं बैजवार आहे की नाही ते जातीनिशी पाहू लागले. पाईक निसाणीवर हत्यारांना धार लावून घेऊ लागले. लोहशाळांमधल्या, कारखान्यांमधल्या भट्ट्या दिवसरात्र धगधगू लागल्या. त्यात नवी हत्यारं घडवली जाऊ लागली. बरकंदाजांनी बंदुका साफ केल्या. मुलखात विविध ठाण्यांवर असलेली पथकं राजगडाकडे धाव घेऊ लागली. 15 दिवसात गडाच्या पायथ्याशी 30,000 घोडा फुरफुरू लागला. महाराज सांगतील त्या दिशेला तुटून पडण्यासाठी ही जबरदस्त जिलेब सज्ज झाली. भाग 25 समाप्त.